नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राजू माळी सर. ओके. त्यांची फक्त एवढीच ओळख नाहीये की इंजिनियर राजू माळी असं म्हटलं तर ओके. संपणार नाही, काय कारण काही मागच्या अडचण 20 नाही. वर्षांपासून हो. मागच्या 20 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. हं. इंडिव्हिज्युअल रेसिडेन्शियल बंगलो असतील, त्याच्यानंतर आता बिल्डर डेव्हलपर म्हणून त्यांनी एक वेगळी कारकीर्द स्वतःची सुरू केलेली आहे आणि मध्यमवर्गीयांचे घराचं स्वप्न आहे तेही साकारण्याचं काम ते या माध्यमातून करतायत. बरोबर. आणि असा हा त्यांचा सगळा आजवरचा प्रवास कसा होता, आलेले त्यांना अनुभव कसे होते, कुठले कुठले प्रोजेक्ट त्यांनी या 20 वर्षात कंप्लीट केले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ओके. तर गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ओके. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं अच्छा, होतं अच्छा, आणि अच्छा. या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? तसं म्हणजे माझा शैक्षणिक प्रवास माझा तसा म्हटला तर मी 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. हं. हां. हायस्कूल म्हटलं तर शाळा प्राथमिक शाळा माझी 2 नंबर शाळा इस्लामपूरमध्ये आहे. तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालं. नंतर 10वी पर्यंत जनता विद्यालय म्हणून होतं. तिथं जनता विद्यालयामध्ये 10वी पर्यंत झालं. नंतर 11वी-12वी सायन्स केलं. नंतर मग डिप्लोमा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये डिप्लोमा कंप्लीट करून आपण आता या सिव्हिल व्यवसायामध्ये असं व्यवस्थित चालू आहे आता. बरोबर. हां. जरी तुम्ही असं सांगितलं असलं की डिप्लोमा करून मी या व्यवसायात पडलो, पण हा प्रवास एवढा सोपा नव्हता. नाही, नाही एवढं त्यातला एक सोपं महत्वाचा टप्पा मला पुन्हा एकदा विचारायचा आहे, तो म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अच्छा. आणि मूळ काम करेपर्यंत हां. त्याच्यामध्ये सुद्धा एक स्ट्रगल असतो, की पहिले हो. प्रोजेक्ट कुठले मिळणार, कसे हो, मिळणार. हो, हो. तर मग पहिला स्वतःचा केलेला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट, अच्छा. त्याची आठवण कशी होती? तो कसा मिळाला? अच्छा. तो पूर्ण कसा केला? तेव्हा अच्छा, जर अच्छा, असं दडपण आलं का पहिला प्रोजेक्ट अच्छा, करताना? अच्छा, अच्छा. तर आता पहिला प्रोजेक्ट माझा एक बॉम्बेचे पी-एस-आय होते. ते हं. म्हणजे आमच्या आत्तीचा मुलगाच होता तो बॉम्बेला. अच्छा. मग त्याने मी सिव्हिल इंजिनिअर झाल्यामुळं त्यावेळी एक काम द्यायचं मला म्हणून त्याने काम दिलं. आणि त्यावेळी मी ते काम त्यांनी मला एक सुपरव्हिजनला काम दिलं होतं ते पहिल्यांदा. आणि ते सगळं ते काम एक 2 मजली बिल्डिंग विथ बेसमेंट पण होतं. हं. मग ते काम मी थोडासा अनुभव पहिला असल्यामुळे थोडासा ते काम मी सुपरव्हिजन पहिलं केलेलं होतं. पण ते पहिलं काम मला विथ मटेरियल त्यांनी दिलं होतं त्यावेळेला. मग ते काम आपण त्यांचं चांगल्या पद्धतीने केलं. 1-2 वर्ष ते काम लागलं पूर्ण व्हायला. बेसमेंट, ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर होता त्यांचा. अशा पद्धतीने आणि ते काम आपलं चांगलं पूर्ण हो, झालं. चांगलं झालं या ते. हं. दुसरं आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला बोला. पहिला प्रश्न आहे, हं. ते म्हणजे आता मागच्या 20 वर्षांपासून तुम्ही बघितलं असेल, या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो, अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो आणि बरोबर. अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. ठरू तर शकतं. तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता आणि कसं ही सगळ्या सिच्युएशनकडे बघता तुम्ही? आता अनस्किल्ड कामगारांचा थोडासा प्रॉब्लेम आहेच साहेब. हं. का होतं आता काही मिस्त्री थोडेफार आहेत. थोडेफार आता हाताखाली मजूर म्हणून असतात. थोडंफार थप्पीदार हे करता आलं, तर लगेच ते मिस्त्री म्हणून काम करायला चालू करतात. त्या ठिकाणी थोडंसं त्यांचं सरस आपल्याला हे करावून घ्यावं लागणारच आहे. हं. आणि अनस्किल्ड थोडंसं प्रमाण वाढायला लागले साहेब आता. म्हणजे ते बरोबर. पैसे मिळवायच्या हेतूनं ते हं. कामगार स्किल्ड वर्करच्या लेव्हलला काम करायचे हे ते करतात. पण ते थोडंसं त्यांना थोडंसं हे व्हायला पाहिजे. बरोबर, बरोबर. दुसरं या क्षेत्रात तुम्ही आता काम करताना असं झालं असेल बऱ्याचदा, की हं. कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आम्हाला हं. एवढ्याच बजेटमध्ये घर बसवून द्या. अच्छा. हां. तर आणि एक इंजिनिअर किंवा बिल्डर डेव्हलपर आता म्हणून तुम्हाला दर्जाही सांभाळायचा असतो. बरोबर, तर बरोबर. अशा वेळेला बजेट आणि दर्जा या हं. दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? आता बजेट आणि दर्जा ह्या दोन्ही वेगवेगळे भाग आहेत साहेब हं, तसं. हं, पण आता बजेट प्रमाणे जर दर्जा ठेवायचा म्हटला, तर थोडंसं प्रॉब्लेम येतात. हं, मग आता कसं आहे एखादं काम आपण घेतल्यानंतर जर त्या योग्य रेटनं जर नाही मिळालं, तिथं मग आपलं त्यातलं मार्जिन थोडंसं कमी करून पण कामाची क्वालिटी ठेवावीच लागणार. हं, त्या कामाच्या क्वालिटीमध्ये थोडासा काही बदल करून चालणार नाही. हं. कारण आम्ही तर आता बऱ्यापैकी जर बजेट हे असेल, तर आर-सी-सी वर्क आहे ते आम्ही त्यामध्ये काही चेंज करत नाही. कारण ओके. ते कधीही न चेंज होणाऱ्या वस्तू आहे. मग थोडंसं फरशी म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, कलर-बिलर हे काय आपण नंतर चेंज करू शकतो. हं. मग त्यामध्ये त्या कस्टमरशी थोडीशी चर्चा करून त्या बजेटच्या मानानं आपण ते एक लो कॉस्टचं थोडंसं मटेरियल यूज करू शकतो. बरोबर. हं. आता एक प्रश्न असा आहे, की हं. ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या 20 वर्षात हे क्षेत्र बदलताना बघितलंय, त्या बरोबर. तंत्रज्ञान बदलताना बघितलंय. हं. तसंच सांगली जिल्ह्याचा पण तुम्ही एक प्रवास बघितलाय. हो, सांगली जिल्हा पण बदलताना बघितलाय. हो. तर पुढच्या 10-15 वर्षात जर सांगलीचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल, अच्छा, तर कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे, असं अच्छा. तुम्हाला वाटतं, की ज्यामुळे सांगलीचा एक सर्वांगीण विकास होईल? तर तुमचं विकासाचं विजन काय? आता विकासाचा विजन म्हणजे आता सिव्हिलचा तर विजन आहेच. कारण सिव्हिल आता ही प्रगती फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हं, कारण सिव्हिल शिवाय आता पर्यायच नाही. कारण सगळे हं, रस्ते हे ते सगळ्या गोष्टी आहेत, त्या हं, सगळ्या ह्याच्याप्रमाणे चालूच आहेत आपले. त्यापर्यंत बंगल्याची पण आता कसं आहे वाढती लोकसंख्या हं. ह्याच्यामधून आता आपल्या इकडची आता घरांची संख्या, ह्याची संख्या वगैरे जरा बऱ्यापैकी करावीच लागणार आहे ते. बरोबर, बरोबर. दुसरं आत्तापर्यंत काम केलेल्या एखाद्या प्रोजेक्टपैकी तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिली, ओळख दिली आणि काहीतरी वेगळेपण होतं त्या प्रोजेक्टमध्ये? अच्छा, अच्छा, अच्छा. हं. असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण?
तसं आता प्रोजेक्ट मी एक 10 वर्षापूर्वी रकटे सर म्हणून चिपळूणचे सर होते. त्यांचं एक स्वतःचं शेतातलं फार्म हाऊसचं काम करायचं होतं. त्यावेळी त्यांनी माझं मी पहिले थोडंसं नगरपालिकेमध्ये पण काम करत होतो. थोडे मध्ये जरा असं नगरपालिकेची कामं मिळत होती त्यावेळेला आणि त्यांच्या घरापाशी माझं नगरपालिकेचं काम चालू असताना त्यांनी मला एक ते काम दिलं होतं. शेतामध्ये फार्म हाऊस बांधायचं आहे. मग फार्म हाऊस बांधत असताना आम्ही ते काम करत होतो. मग तेव्हा ते चिऱ्यामध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही जरा नेटवरनं वगैरे सगळ्या माहिती घेऊन ते चांगल्या पद्धतीचं आम्ही ते फार्म हाऊस केलं आणि त्याला एवढा लुक चांगला आला साहेब हम्म. की ते आम्ही दोन मजली बांधलं. परवा त्या एका पिक्चर शूटिंग मध्ये त्या फार्म हाऊस मध्ये पण झालं. वा. इतकं छान झालं तिथं ते टेकडीच्या पायथ्याला निसर्गरम्य असल्यामुळे नाही हो. ते सुंदर झालं आणि ते ते- काम माझं मी चिऱ्याचं काम जर दाखवायचं असेल हम्म. तर मी ते पहिल्यांदा दाखवतो. माझं पहिलंच काम होतं ते बरं. पण सुंदर झालं कारण तिथे पूर्ण आपण वेळ देऊन ते काम करून घेतलं होतं. व्हेरी गुड. हो. त्यामुळे तो एक हो, प्रोजेक्ट सुंदरच आणि काम असा एखादा प्रोजेक्टची आठवण हम्म. की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा अच्छा, प्रसंग सांगू शकाल का? आता तसा प्रोजेक्ट म्हणजे इस्लामपूर मध्यवर्ती ठिकाणी मी डबू साहेबांचं एक काम केलं होतं. हम्म. अडचणी म्हणजे तिथं आता साईटला LIC ऑफिस तिथे एवढं म्हणजे एक एक ट्रॉली जरी माल घ्यायचा असेल तर तो माल उचलण्यासाठी अगोदर वर्करांची व ते काम उचलण्याची अगोदर नियोजन करावं लागायचं कारण रस्त्यावेळी तिथे ट्रॅफिकचं जाम आणि तिथे वस्तू ठेवता येत नव्हत्या काही ठेवता येत नव्हतं हम्म. आणि अशा अडचणीमध्ये काम करता पूर्ण नियोजन करूनच ते काम करावं लागायचं. ओके. आणि त्यामुळे- साईटला 3-4 मजली बिल्डिंग असल्यामुळे आजूबाजूला इकडं LIC ऑफिस इकडे दुसऱ्यांची घरं काही एखादं मटेरियल पडू शकतं काही इजा होऊ शकते या सगळ्या गोष्टीमध्ये ते पूर्ण हे करून काम करावं लागलं साहेब ते आणि त्याला वेळ झाला पण त्रास पण झाला पण पण ते त्रास सक्सेस झाला. पण झालं थोडक्यात. सक्सेस पण होतो, ओके बरोबर. महत्वाचं ते सक्सेस झालं. त्यामुळे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? अच्छा स्टीलसाठी आता स्टीलसाठी साहेब कसं आहे स्टीलच्या काही गोष्टी आहेत आता त्या आपण आम्हाला साईटवर जे काम करत असताना सेंटरिंगवाले बोलतात बाबा हे स्टील फार हार्ड आहे कारण ते करताना बेंड करताना ते क्रॅक होतं मोडलं जातं मग काही स्टील बेंड होऊ शकत नाही त्याला त्रास होतो मग थोडा सॉफ्टपणा किंवा स्टीलमध्ये असणारे जे काही हे आहेत त्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीच्या असतील ते स्टील काही अडचण नाही. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? बऱ्याच तुमचा ठिकाणी अनुभव मी कसा होता? आयकॉन स्टील मी बऱ्याच प्रोजेक्टला वापरलं मी ते वाघोडीच्या पलीकडे एक शंकर पाटील काम हे जे पेटीचे आहेत त्यांच्या याला मी आयकॉन स्टील संपूर्ण त्याला वापरलेलं आहे आणि Okay. 2-4 ठिकाणी पण वापरले आणि जसं कसं होतं ज्या ठिकाणी आमचं कामाचं ॲग्रीमेंट असतं त्या ठिकाणी आम्ही आयकॉन स्टील सुचवतोच ओके. एक बाबा फर्स्ट प्राधान्य आम्ही त्याला देतो आयकॉन स्टील आहे चांगला आहे मी एवढ्या घरी बांधलेले आहेत त्यानं एखादा कस्टमर मला हेच पाहिजे म्हटलं तर मग तिथं नाईलाज असतो पण जास्त प्राधान्य आम्ही आयकॉनला देतोच. बरोबर. Okay. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे बोला या सर. फील्डमध्ये जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत अच्छा. तर ज्यांचं पहिलेच पाऊल आहे आणि ज्यांना तुमच्यासारखंच भविष्यात बिल्डर डेव्हलपर पर्यंत हा प्रवास करायचा आहे तर Okay. त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? आता नवीन तरुणांना हम्म. अच्छा आता नवीन तरुणाने ऍक्च्युली काम करत असताना त्या कामाचं पूर्ण पहिल्यांदा स्किल्ड वर्क हे शिकून घेतलं पाहिजे. बरोबर. त्या कामाचा दर्जा ठेवता आला पाहिजे त्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याकडनं चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजेत आणि ते पूर्ण नॉलेज घेऊनच आपण एखादी साईट किंवा एखादा कोणतेही फर्म चालू करताना त्याचा पूर्ण ही करूनच आपण ते काम चालू करायला पाहिजे. ओके. हे असं तुमचं म्हणणं आहे. वा. हे होते इंजिनियर राजू माळी सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी आपण नॉलेज घेतलं पाहिजे कुठल्याही हो, हो. फील्डचं कारण हे एक फील्ड असं आहे की जिथं आधी प्लॅन सगळा पहिल्यांदा आपल्याला मनात तयार करावा लागतो कागदावर तयार करावा लागेल आणि नंतरच कामाला सुरुवात करावी लागेल त्यामुळे आधी तुम्हाला ते नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती Okay. तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.